तर हे गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज मित्रांनो आपल्या डेली व्लॉगिंगचा डे 15 होता आणि आज आम्ही चाललो होतो मॉलला. जरा शॉपिंग करायची होती, वसुंधराला कपडे घ्यायचे होते आणि आम्हाला जॅकेट बिकेट्स काय काय घ्यायचं होतं असं नाही का. दीदी आली होती आपल्याला शिवण्यावरनं घ्यायला. मग काय आम्ही बसलो गाडीत आणि निघालो मॉलला. मग गाईज मॉलला आल्यानंतर आपल्याला त्या दीदीची बॅग होती कोचची, तिचं काहीतरी नेम टॅग का लेबल काहीतरी नाव बदलायचं होतं. मग काय ती पण घेतली सोबत. मॉलमध्ये गेल्या गेल्या सगळ्यात पहिलं आपल्या वसुंधरासाठी जाराच्या किड्स सेक्शनमध्ये गेलो आणि तिथनं कपडे घेतले. मग गेलो आपण वेस्ट साईडला तर लय गर्दी होती बिलिंग काउंटरला. मग तिथनं पण शॉपिंग करून आम्ही चाललो होतो, थोडंसं काहीतरी खाऊ म्हणलं. आणि मित्रांनो आपल्या वसुंधराने खात्याने कपड्यावर सांडवलं. मग काय आम्ही कपडे बदलले. कपडे तर नव्हते तिचे, नवीन आणले घेतलेल्या कपड्यांमधनंच तिचं एक स्वेटशर्ट काढला आणि घातलं तिला. मग मित्रांनो त्यानंतर आम्ही आलो पुमामध्ये. आमच्या सगळ्यांना जॅकेट घ्यायचे होते. मग काय सगळ्यांच्या साईजचे जॅकेट भेटले, पण माझ्या साईजचे दरवेळेस बोंबे, माझ्या साईजचं लवकर भेटतच नाही. मग कसं तरी एक जॅकेट भेटलं. जॅकेट नव्हतं, ट्रॅक सूटमधलं ते वरचं हे होतं. मग काय घेतलं ते, म्हणलं आता काय एवढं एकच होतं आणि त्यात माझ्या साईजचं एकच पॅटर्न होता. मग घेऊन टाकलं. मग गाईज एवढी सगळी शॉपिंग केल्यानंतर आमचं मन भरलं, पिशव्या बी भरल्या आणि आम्ही निघालो घरला. आम्ही बाहेर जाऊन अक्षय दादाची वाट बघत होतो. मग तो बाहेर थांबलाच होता गाडी घेऊन. मग पटापटा सगळं सामान पिशव्या सगळं लोड केल्या डिक्कीत आणि मग त्याच्यानंतर आम्ही आल्या पावली घरी निघालो. आणि गाईज आपला ट्रिपचा ब्लॉग बी बनवलेला आहे, पण मी अजून तो अपलोड नाही केला. तर हा ब्लॉग अपलोड केल्यानंतर 1-2 दिवसातच तो बी ब्लॉग अपलोड होईल, तर तो पण बघा. आणि भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये. चलो बाय बाय.